कविते, शेवटी तुलाही मर्यादा घातल्याच ना गं बाई. मी पाहिलंय तुला त्या सोन्याच्या साखळ्यात. प्रत्येक ओळीला भारदस्त दंड, प्रत्येक शब्दाला सुंदरतेचं बंधन. पण तुझा श्वास अडकलाय ग या छंदांच्या भिंतीत. ते म्हणतात सुलभ हो, सोज्वळ हो, अलंकाराने सज. तरच तू चांगली दिसशील, तरच तुला चांगले दिवस येतील. आणि मी मान्य करते, त्या सुव्यवस्थित चौकटीत तू शांत, सुंदर आणि सुरक्षितच असतेस. पण त्या शांततेत तुझ्या मुककिंचाळ्या कोण ऐकणार? तुझं खरं अस्तित्व या गुदमरलेल्या रूपात आहे का? माझं मन शोधतंय तुला त्या काळ्या रात्रीत, जिथे तू अडखळतेस, घाबरतेस, पण खरी आहेस. जिथे व्याकरणाचे नियम तुला तोडूच शकत नाही. ती निर्भीड, वेडी आणि स्वच्छंदी कविता. ती कविता म्हणजे सगळ्या मर्यादा जुगारून जगणारी प्रखर ऊर्जा. तिच्यावर लगेच लेबल लागतात, अशिष्ट, बेताल, साहित्यबाह्य. कारण मुक्त असलेला कोणताही आवाज या जण नियमांना कधीच आवडत नाही. पण आता पुरे, आपण हा द्वंद्वच थांबवू. कविते, तू जबाबदार राहा, पण गुलाम नको. जी मर्यादा तुला अधिक अर्थ देईल, ती प्रेमळ चौकट आपण स्वइच्छेने स्वीकारू. पण जी चौकट तुझ्या मूळ स्वभावालाच मारते, ती आज आणि आत्ताच तोडायची आहे. कारण तू मुक्त आहेस, तू खरी आहेस.